सध्या आता जुना कांदा आहे, नवीन कांदा आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे हे मार्केट. त्यापेक्षा पण स्वस्त लसूण आहे. हा पंजाबचा बटाटा आहे. वडापाववाले जास्त करून ह्याची डिमांड करतात. राजस्थानी लसूण आहे, त्याच्या पण भारी क्वालिटी, 1 रुपये महाग आहे. सर्व लसूण हा एमपीचाच आहे. या मार्कावरनं रेट कळतात त्यांना. आतमध्ये आहे भरपूर माल, पूर्ण गुणी नाही घेतली तरी चालेल. अजून साठवणीचे कांदे आलेले. गाडी आली संभाजीनगरवर. कारोबार खूप मोठा आहे. चांगले शब्द कळला का सगळ्यांना? याच्यावरनं पण तुम्ही ओळखू शकता. ओतूर म्हणलं की ओतूरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये एमपीचा लसूण, इंदोरी बटाटा आहे. आता नवीन बटाटे ठाण्यातल्या बऱ्याच लोकांना माहित नाही. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी ठाण्याच्या अशा मार्केटमध्ये आलो आहे तर ठाण्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल. मला पण याच वर्षी माहीत पडलं आहे. मार्च एप्रिलमध्ये मी आलो होतो, हे मार्केट एक्सप्लोर केलं होतं आणि टायटल थंबनेलवरनं तुम्हाला कळालं असेल की हे कुठलं मार्केट आहे. तर हे कांदा बटाटा आणि लसूणवालं मार्केट आहे आणि हे मार्केट आहे तर ठाण्याच्या वीर सावरकर नगरला. आणि होलसेलवाला मार्केट आहे आणि मोठं मार्केट आहे. म्हणजे ठाण्याचं जे स्टेडियमवालं मार्केट आहे ना, ठाणा तांदूळजी कोंडदेव स्टेडियम, त्याच्या मागे जे मोहम्मद अली रोडवरचं जे मार्केट आहे ना कांदा बटाट्याचं, त्याच्यापेक्षा किती मोठं मार्केट आहे हे. गाड्या खाली होती. बटाट्याची गाडी आहे, पुढे साईडला कांद्याच्या गाड्या पण खाली होत आहेत. तर चला, आजची तारीख आहे ती 13 डिसेंबर 2025. तर आजच्या तारखेला कांदा बटाट्याचे काय रेट आहे ते सोबत नसून पण, आणि ते किती किलोमध्ये तुम्हाला होलसेलमध्येच घ्यायचं आहे किलोमध्ये, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाला हे मार्केट अगोदर माहिती होतं आणि कोणाकोणाला आता माहिती पडलं आहे. बटाट्याची गाडी खाली होते आणि हा सर्व युपीचा बटाटा आहे. इकडे सर्व अशी दुकानं आहेत कांदा बटाट्याची, लांबपर्यंत आहेत. सर्व ही होलसेलवाली आहेत. हा बटाटा आहे, हा तळेगावचा आहे. बघा, हा तळेगावचा बटाटा आपल्या महाराष्ट्रातला. कलर बघूनच लगेच कळतं, मीच ओळखलं लगेच की तळेगावचं आहे. हा इंदोरी बटाटा आहे. आता नवीन बटाटे यायला लागले, तर नवीन बटाटा असल्यामुळे तुम्हाला असा दिसत असेल. हा इंदोरचा. हा कसा किलो दादा? 16 रुपये. बघा, हा 16 रुपये किलोने तुम्हाला मिळेल इंदोरचा बटाटा. आणि तळेगावचा? 18 रुपये. बघा, तळेगावचा 18 रुपये. आणि हा कडक आहे. इंदोरचा बटाटा थोडासा नरम लागतो. 2 दिवस झाले ना येऊ. हा, 2 दिवस झाले म्हणून का? दादा सांगतात नवीन बटाटा आहे. हा नवीन बटाटा ना पाकट झाला नाही. ओके. तेव्हा हा एकदम जमिनीमध्ये पाकट होणार ना, त्याच्यामध्ये तो चांगला राहणार, व्हाईट येणार, कलर राहणार त्याच्यामध्ये. हा तुम्हाला 18 रुपये किलो ना तळेगावचा? बघा, तळेगावचा आहे तो 18 रुपये किलोने. आणि घ्यायची पूर्ण गोणी होलसेल, रिटेल काय नाही. रिटेल नाही. बघा, बटाटा पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायला लागेल. म्हणजे ही गोणी तुम्हाला 50 ते 55 किलोपर्यंतची ही गोणी येईल तुम्हाला बटाट्याची. आणि हा कांदा आहे. कांदा कसा किलो आहे दादा? 20 रुपये. आणि हा कांदा कुठला आहे, नाशिकचा की ओतूरचा? बघा, हा ओतूरचा कांदा आहे. 20 रुपये किलोने तुम्हाला हा कांदा मिळेल. आणि हा सर्व सेम आहे. बघा, हा सर्व सेम कांदा आहे, 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. त्याकडे लसूण पण आहे. हा लसूण कुठला आहे दादा? बघा, इंदोरचा लसूण आहे. आणि कसा किलो आहे? लसूण 70 रुपये किलो. बघा, 70 रुपये किलो आहे एमपीचा लसूण. आणि हे पण होलसेलमध्ये पूर्ण गोणी घ्यायची. बघा, ही पण होलसेलमध्ये पूर्ण गोणी घ्यायची आहे तुम्हाला. वीर सावरकर नगर, वागळे इस्टेट. आणि तुम्हाला जर प्रॉपर ॲड्रेस हवा आहे तर इंदिरानगरचं ते महानगर गॅसचा पंप आहे ना, त्याच्या बरोबर समोर. आणि पुढे गेला तर इंदिरानगरचं मच्छी मार्केट पण आहे, त्याच्या अपोजिट साईडलाच आहे. आणि लागतं पण हे वीर सावरकर नगर, वागळे इस्टेट. ह्या दादांचं पुढे सुरुवातीला एक मोठं दुकान आहे दोस्ती ट्रेडर्सच्या नावाने. आपण तिकडे पण जाऊया. आणि ते खूप मोठं आहे, हे त्यांचं गोडाऊन आहे असं समजा तुम्ही. हे कांदा आहे, हे आहे शिवशक्ती ट्रेडिंग अँड कंपनी. बघा, नंबर पण आहे वरती. हो, शिवशक्ती ट्रेडिंग अँड कंपनी. तिकडे कांदा आहे. कांदा कसा किलो आहे? 24 रुपये. बघा, हा कांदा 24 रुपये किलो आहे. मागाशी बघितलं त्याच्यापेक्षा हा चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे. कुठला दादा कांदा? पुण्याचा कुठला? बघा, पुण्याच्या ओतूरचा कांदा म्हणून सांगतात. आता ओतूर म्हणलं की ओतूरच्या आजूबाजूच्या गावांमधलं असतं. ओतूरच्या मार्केटमधला कांदा. तर ओतूरचा कांदा म्हणजे ओतूरच्या मार्केटमध्ये. ओतूरचं मार्केट फेमस आहे आणि मोठं आहे. त्या मार्केटमधून आलेला कांदा आहे हा. 24 रुपये किलोने कांदे. हे किती? आणि हा बघा, हा नाशिकचा कांदा. नाशिकचा कांदा म्हटलं ना की कलर बघा, लाल लाल भडक येईल, तुम्हाला कळतो लगेच. आणि हा 23 रुपये किलोने तुम्हाला मिळेल कांदा. हा नाशिकचा कांदा आहे. आणि नवीन कांदा आहे बघा, कळतो, थोडासा ओलसर आहे. आत्ता नवीन कांदे यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे अजून प्रॉपर साठवणीचा कांदा आलेला नाही आहे. हा नाशिकचा कांद्याचा कलर बघा. आणि तिकडे येतो ओतूरच्या कांद्याचा कलर बघा, लगेच फरक जाणवेल तुम्हाला. बघा, हा ओतूरचा कांदा. ह्याच्यावरनं पण तुम्ही ओळखू शकता कुठला कांदा आहे ते. हा आहे तो 24 रुपये, नाशिकचा तो 23 रुपये. कांद्याच्या गोणी अशा खाली होत आहेत आणि हे घेऊन चालले विकायला. अशा इकडे खाली होत आहेत
जागेवरच असा खाली दोन पण चालले ते बघा लगेच. मोठं मार्केट आहे हे. इकडे हा गोळा कांदा आहे. गोळा कांदा म्हणजे मोठा कांदा आहे आणि हा ओतूरचाच आहे. असे मोठे कांदे जे बघा त्याचे थोडेसे सांडले पण आहे. ते पडलेत खाली. तर सांडले शब्द कळला का सगळ्यांना? ते पडलेत खाली गोणीतलं थोडेफार. गोणी भरलेले तर हा गोळा कांदा म्हणतात त्याला. आणि हा 30 रुपये किलो आहे कांदा. ओतूरचाच कांदा आहे. 30 रुपये किलोने गोळा कांदा म्हणतात त्याला, म्हणजे मोठावाला कांदा. चव्हाण ट्रेडर्स नंबर आहे. चव्हाण ट्रेडर्स कांद्याचे व्यापारी. हा छोटावाला कांदा आहे. हे छोटेवाले कांदे आहेत दिसतात. हा पण गोळा कांदाच आहे पण साईज बघा ही. आणि हे 20 रुपये किलोने. कांदा तिकडचाच पण शॉर्टिंग केलेला. तो मोठावाला होता 30 रुपयेवाला. हा छोटावाला आहे 20 रुपयाने. आणि तुम्हाला हे छोटे गाळे वाटत असतील पण इकडे आवक आणि जावक मोठ्या प्रमाणात चालू असतं. पण चव्हाण ट्रेडर्सवाल्यांचंच आहे. हे बघा हे 1 2 3 4 आणि पुढे पण 2-3 गाळे आहेत. असे 6 गाळे त्यांचे आहेत स्वतःचे. 6-7 गाळे. तुम्हाला असं वाटेल छोटे छोटे गाळे आहेत त्यामुळे छोटी दुकान आहेत की काय, पण नाही. कारोबार खूप मोठा आहे आणि माल येत असतो जात असतो. बघा आता हा चालला आहे माल. कांदे बटाटे लोडिंग झालेले आहेत. तर इकडे 55 किलोची गोणी झालेली आहे. जवळजवळ 55 किलोची गोणी आहे. आणि हा जुन्नरचा कांदा आहे. नवीन कांदा आहे. कसा किलो आहे? 16 रुपये. बघा 16 रुपये किलोने कांदा आहे. आणि इकडनं खाली होतो आणि लगेच जातो पण आहे, थांबत नाही. आणि हा जो कांदा उतरतो ना गाडीतनं हा संभाजीनगरवरनं आलेला आहे. आणि हा 15 रुपये किलोचा कांदा आहे संभाजीनगरवाला. कांद्याची साईज छोटी आहे, जास्त मोठी नाही. आणि 15 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. बघा डायरेक्ट गाडी आली संभाजीनगरवरनं. तिकडनं कांदा आला डायरेक्ट असा दुसऱ्या गाडीतनं चालला. पण मोठा कारोबार आहे. मी बोललो ना तुम्हाला. दिसतं तुम्हाला हे छोटे गाळे, तसं नाही पण काम मोठं आहे इकडे. माल राहत नाही. बघा RP ट्रेडर्स. आणि बाजूला ते श्री स्वामी समर्थ ट्रेडिंग आहे. नंबर आहे यांचा. आणि अजून साठवणीचे कांदे आलेले नाहीत, लक्षात ठेवा. मार्च एप्रिलमध्ये कांदे येतील. म्हणजे फेब्रुवारी नंतर यायला सुरुवात होईल. आताचे कांदे घ्यायचे आणि संपवायचे लगेच. UP बटाटा आहे ना? कसा किलो आहे? बघा 15 रुपये किलो. हा UPचा बटाटा आहे जुनावाला. आणि हा 15 रुपये किलोने बटाटा आहे. सर्व तेच आहे बघा. सगळे बटाटे तेच आहेत आणि सेम रेट आहे बघा. रेट पण सेम आहे. यांच्याकडे तुम्हाला फक्त बटाटेच मिळणार आहेत. फक्त बटाट्याचेच व्यापारी आहे ते. अमन ट्रेडर्स. इकडे बटाटा आहे. हा UPचा बटाटा आहे. 16 रुपये किलो ना? बघा 16 रुपये किलो. जुनावाला बटाटा आहे ना? अजून नवीन बटाटा नाही, हा जुना बटाटा आहे. आणि यांच्याकडे लसूण आहे. इकडे लसूण कसं किलो आहे दादा? बघा 110 रुपये किलो लसूण आहे. ही पाकळी आहे ही बघा. आणि कसं किलो मिळेल, कसं घ्यायचं? हा लसूण आहे ना तुम्ही कमीत कमी 5 किलो घेऊ शकता. कमीत कमी 5 किलो. पूर्ण गोणी नाही घेतली तरी चालेल. 5 किलो घ्या. आणि पाकळी कशी आहे दादा? ही पाकळी आहे ती 90 रुपये किलोवाली आहे. आणि हा लसूण आहे हा 90 रुपये किलोवाला आहे बघा. म्हणजे अख्खा लसूण 90 रुपये किलो, पाकळी 90 रुपये किलो. असे हे लसूण आहे. तर तुम्ही 5-5 किलो घेऊ शकता. तुम्ही ऐकलं जाता 5-5 किलोचा ऑप्शन आहे. असे यांचे ना बॅक साईडला पण गोडाऊन्स आहेत. इकडे असं नाही की तेच आहे ते बघा. असे पाठीमागच्या साईडला पण यांचे असे गोडाऊन आहेत आतमध्ये. बाहेर तुम्हाला छोटी दुकानं दिसतील, आतमध्ये आहे भरपूर माल. आणि हा ओतूरचा कांदा 27 रुपये किलो. ओतूर मार्केटचा बघा. मार्केट टाईट झालं म्हणून सांगतो दादा. कांद्याचं मार्केट आता वाढायला लागलं आहे. आणि हा आहे तो 24 रुपये किलोवाला कांदा आहे. हा पण तिकडचाच आहे. सगळे ओतूर मार्केटचेच कांदे आहेत तिकडे जास्त करून. फक्त आपण तो थोडा मागे बघितला तो संभाजीनगरचा होता आणि जुन्नरचा. पण यांच्याकडे सर्व ओतूरचा कांदा आहे. रेट वाढत आहेत कांद्याचे. इकडे तुम्हाला फक्त लसूण दिसत आहेत सगळे. हे कशात लसूण दादा? हा 87 रुपये किलोवाला लसूण आहे. होलसेल रेट आहे 87 रुपये किलो. पूर्ण गोणी घ्यायला लागेल तुम्हाला. आणि हा लसूण 120 बघा. हा लसूण आहे तो 120 रुपये किलोवाला आहे. आणि ह्याचा कलर पहा आणि लगेच ह्याचा कलर पहा. फरक जाणवेल तुम्हाला. हा एकदम शुभ्र व्हाईट आहे आणि मोठ्या पाकळ्या आहे त्याच्या. हा 120 रुपये किलो आहे. आणि हा आहे तो 87 रुपये किलो आहे बघा. इकडे आता ह्यांना कळतं ते बघा. ह्या मार्कावरनं रेट कळतात त्यांना. आता B मार्क आहे. हा आहे तो 125 रुपयेवाला लसूण. हा सगळ्यात महागडा लसूण आहे इकडचा. 125 रुपये किलो. आणि आता हा K लिहिला आहे ना, हा कसा म्हणाले दादा? आणि हा आहे तो 100 रुपये किलो आहे.
आणि एच लिहिला आहे तो 80 रुपये किलो. बघा यांना ह्या मार्कांवरनं कळतं. जयचंद्रा, NMH, MP चा लसूण आहे सर्व. इंदोर साईडचा सर्व लसूण हा MP चाच आहे. आणि असे मार्कांवरनं यांना लसूण कळतं. सगळ्यात स्वस्त लसूण आहे तो हा एच वाला, म्हणजेच आपला 80 रुपये किलोवाला. आणि 2 गोणी किती भरल्यात तर जवळजवळ 80 किलो, 79.500 आहेत. म्हणजे 40 किलोच्या आसपासची ही गोणी आहे. आणि तुम्हाला ही पूर्ण गोणीच घ्यावी लागेल. असं लूजमध्ये नाही मिळणार तुम्हाला यांच्याकडे बिलकुल. हे बटाटे आहेत ते UPचेच बटाटे आहेत. आणि हे 12 रुपये किलोने तुम्हाला मिळतील होलसेलमध्ये. छोटे मोठे येणार पण हा मिक्स येणार बघा. दादा सांगतात मिक्स येणार, छोटे मोठे आहे ते समोर सांगणार. आणि छोटे मोठे हे 12 रुपये किलो पण होलसेलचा रेट पूर्ण गोणीचा. आणि यांच्याकडे पण लसूण आहे. हा कसा आहे दादा? हा लसूण 110. बघा 110 रुपये किलोवाला हा लसूण आहे. हा 100 वाला. बघा ह्याच्यावर पण JB2 असा मार्क आहे. या मार्कावरून यांना कळालं असेल. 110 रुपये किलो. पाकळी बघा केवढी आहे, 100 रुपये. आणि हा आहे तो 100 रुपये किलोवाला आहे. बघा हे MP वरचा लसूणला असे मार्के असतात. त्यामुळे कळतंय लगेच काय रेट आहे त्या लोकांना. आपल्याला नाही कळणार. आपल्यासाठी ABCD EFGS आहे ते, पण यांना माहिती आहे याचा काय रेट आहे तो. हा आहे 100 रुपये किलोवाला. आणि हा 15. आणि हा चांगल्या क्वालिटीचा UPचा बटाटा 15 रुपये किलो. त्याच्यापेक्षा भारी क्वालिटी. आणि त्याच्यापेक्षा पण भारी क्वालिटी 1 रुपये महाग आहे, 16 रुपये. बघून कळेल तुम्हाला, 16 रुपये. हे सर्व UPचेच बटाटे आहेत, सुनेवाले बटाटे आहेत. कांदा 26. आणि कांदा हा ओतूर मार्केटचा कांदा आहे, 26 रुपये किलो. कांदे आता चांगलेच महाग झालेले आहेत. आता मला वाटतं अजून एखाद महिना हे कांदे असेच महाग राहण्याची शक्यता आहे. नवीन येईपर्यंत. बघा दादाने सांगितलं नवीन कांदे येईपर्यंत, अजून नवीन येत नाहीत तोपर्यंत कांद्याचे रेट असेच राहणार आहेत. बघा पूर्ण गोडाऊन आहे यांचं. लसूण, कांदा, बटाटा सर्व इथे. आणि लसूण 60 रुपये किलोवाला पण आहे. बघा ही पाकळी, बारकी पाकळी. आणि हा 60 रुपये. आणि सर्व MPचाच ना दादा? हो. लसूण सर्व MPचाच. पण 60 रुपयापासून 125 रुपयापर्यंतचा लसूण आपण बघतोय. आणि हा कसा दादा? हा 90. आणि हा 90 रुपये किलोवाला लसूण आहे. आणि ह्यांच्या दुकानाचं नाव आहे A1 ट्रेडर्स, वीर सावरकर नगर, वागळे एस्टेटमधलं. इंदिरानगरच्या पंपाच्या समोर, बरोबर महानगरचा गॅस आहे त्याच्या बरोबर समोर आहे. हे आहे न्यू गार्लिक शॉप. नावच गार्लिक शॉप आहे म्हणजे इकडे तुम्हाला काय लसूणच मिळणार आहे. हा सर्व लसूण आहे. आणि हा राजस्थानी लसूण आहे, जो 110 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. राजस्थानी लसूण. आता हा सर्व सेम आहे राजस्थानी लसूण. आणि होलसेल 1 किलो नाही घेऊ शकत ना. बघा होलसेलमध्येच घ्यायला लागेल तुम्हाला. 40 किलोची गोणी येईल, 40पेक्षा जास्तच होईल. आणि हा जो लसूण आहे तो MPचा आहे. हा एकदम बारीक आहे, मला दिसत असेल. हा 45 रुपये किलोवाला लसूण आहे. तर ह्या मार्केटमध्ये आपल्याला सगळ्यात स्वस्त दिसलेला लसूण हा आहे 125 रुपये किलोवाला. आणि इकडे पण आहे तो MPचाच आहे. हा 65 रुपये किलोवाला आहे. नॉर्मली जास्त लसूण आहे MPचाच असतो, पण राजस्थानवरनं पण लसूण येतो. सुरुवातीला जे आपले दादा भेटले होते ना खाली, यांच्या दुकानाचं नाव आहे दोस्ती ट्रेडर्स. जे आपल्याला खाली दिसलं होतं ते गोडाऊन आपण सांगितलं होतं. त्यांचं मेन दुकान बघा इकडे आहे. आणि हे केवढं मोठं आहे बघा. ते लसूण, कांदा, बटाटा सर्व आहे. आपल्याकडे पंजाब आलू, इंदोर नया, इंदोर जुना, सगळे आलू बघायला भेटेल. महाराष्ट्र आलू, सर्व आलू बघा सगळे बटाटे बघायला मिळतील. आपण पण बघूया. सुरुवातीलाच दिसला यांच्याकडे दम आलू, छोटेवाले आलू, दम आलूसाठी वापरलेले. कसे किलो आहे दादा? हे 10 रुपये किलो. बघा हे 10 रुपये किलो. आणि हे कुठले येतात? अबे इंदोर. बघा हा इंदोरचा बटाटा आहे, दम आलू छोटावाला. याला दम आलू म्हणतात. आणि हा 10 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. असं होलसेलच घ्यायला लागेल ना सर्व? हा होलसेल. होलसेलमध्येच घ्यायला लागेल. म्हणजे पूर्ण 50 किलोची गोणी येईल, 50-55 किलोची बटाट्याची. इंदोर हा बघा इकडे आहे इंदोर ज्योती बटाटा, इंदोरचा बटाटा. आणि हा कसा किलो आहे? खायला एकदम चविष्ट. बघा दादा सांगतात खायला 1 नंबर बटाटा हवा असेल तर इंदोरचा बटाटा. आणि बघा असा इंदोरचा बटाटा. वड्याला चविष्ट. हा बटाटा चिकट होणार नाही. नॉर्मली बटाटा वडापाववाले जास्त करून ह्याची डिमांड करतात ना, इंदोर बटाट्याची. याच्यासाठी की हा चिकट होत नाही. ओके. जेव्हा मसाला बनवतो तेव्हा मसाला चविष्ट आणि चिकट होत नाही, त्याच्यामुळे हा इंदोर बटाटा, ज्योती बटाटा 1 नंबरचा आहे. ओके. हा कसा किलो आहे दादा? हा 15 रुपये. बघा हा 15 रुपये किलोने तुम्हाला इंदोर बटाटा मिळणार आहे. इंदोर ज्योती बटाटा. हा पंजाबचा बटाटा आहे. हा पंजाबवरनं आलेला बटाटा आहे. हा पंजाबचा बटाटा एक खाली पडला आहे तिकडे. आणि हा कसा किलो दादा? 14 रुपये किलो. 14 रुपये किलो. हा पंजाबचा बटाटा. बघा मार्केटमध्ये पंजाबचा बटाटा पण आहे. आपण नॉर्मली UP इंदोर हे शोधत असतो. तळेगाव महाराष्ट्राचा, पण पंजाबचा पण बटाटा आहे इकडे मार्केटमध्ये. आणि बघा इकडे इंदोरचं नवीन बटाटा पण आलेला आहे. हा कसा किलो बटाटा दादा? 15 रुपये. बघा हा पण 15 रुपये किलो आहे. नवीनवाला बटाटा येतो इंदोरचा. त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे बटाट्याचा.
जबरदस्त स्टॉक आहे आणि लसूण पण आहे तिकडे. लसूण 65, 70, 55, हा 40 रुपये. आणि आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी 45 रुपयेवाला बघितलेला, पण त्यापेक्षा पण स्वस्त लसूण आहे 40 रुपये किलोवाला. हे बघा, आणि हॉटेलवाले ना हे लोक हे काय लसूण जास्त वापरतात, 40 रुपये किलोवाले. घरी पण चांगलं असतं. गाठा लहान आहे, पाकळी मोठी आहे. म्हणजे बघा, हा गट्टा लहान आहे पण पाकळी मोठी आहे. आणि 40 रुपये किलोवाला हा लसूण आहे. चांगला लसूण आहे सांगतात दादा, आपण घरी पण वापरू शकतो. लसूण चांगला आहे. त्यांच्याकडे युपीचा बटाटा पण आहे. तुम्ही इंदोरचा बघितला, पंजाब बघितला, हा युपीवाला पण आहे. हा कसा किलो आहे दादा? हा 15 रुपये. बघा, युपीवाला बटाटा पण आहे 15 रुपये किलोनेच. म्हणजे बटाट्याची रेंज तीच आहे, 15 रुपये किलो जवळपास. थोडी वर खाली असते, चांगला सुपिरियर असेल तर. हा दादा कुठला आहे? हा इंदोर. हा बघा, हा इंदोरचा बटाटा आहे, लांबडा बटाटा आहे. आता पॅकिंगमध्ये पॅक्ड आहे हा. आणि हा कसा किलो म्हणाले? हा बघा, हा पण 15 रुपये किलो. बोलू ना, 15 रुपये हीच रेंज आहे बटाट्याची. होलसेल भावामध्ये एकदम रिजनेबल भावामध्ये आपल्याकडे सर्व कांदा, बटाटा, लसूण सर्व काही मिळेल होलसेल रेटमध्ये. आणि सर्व होलसेलच घ्यायला लागेल. होलसेलच घ्यायला. लसूण पण आपल्याला लूज नाही मिळत ना. नाही भेटत. लूज तुम्हाला काहीच नाही मिळणार. लसूणची 40 किलोची गोणी येईल. बाकी कांदा बटाट्याच्या गोणी तुम्हाला 50-55 किलोच्याच मिळतील. स्वस्तामध्ये माल देतो. दादाने सांगितलं, छोटा मोठा बिझनेस करणाऱ्यांना आपण अजून थोडासा डिस्काउंट देऊन माल देतो. त्यांना पण 2 पैसे कमाई भेटली झाली पाहिजे. आणि ह्यांचं सगळ्यात मोठं दुकान आहे म्हणतात दादा या मार्केटमध्ये. आणि इथूनच सुरुवात आहे. इंदिरानगर सर्कल. हां, इंदिरानगरचं सर्कल वरती आहे. आणि तिथून असं तुम्ही हां, याच्या पुढे खाली कामगारपर्यंत सर्व लाईन आहे. आणि मोठं मार्केट आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे हे मार्केट. ठाण्यामधलं लोकांना सगळ्यांना माहिती नाही हे मार्केट. आणि होलसेलवाला मार्केट आहे. तर मित्रांनो, हे असं होतं वीर सावरकर नगर ठाण्यातलं कांदा बटाटा मार्केट, जे आज आपण एक्सप्लोर केलं. रेट बघितले, कांद्याचे रेट वाढत चाललेले आहेत. बऱ्यापैकी वाढलेले आहेत कांद्याचे रेट. महाग झालेत कांदे. म्हणजे 30 रुपयापर्यंत आहे कांदा. चांगला कांदा तुम्हाला 24 रुपयापासून जास्तच मिळणार आहे. 24 रुपये प्लसच झालं रेट कांद्याचा. सध्या आता जुना कांदा आहे, नवीन कांदा येईपर्यंत रेट वाढलेलेच असणार. लसूणचे रेट तुम्ही बघितले 40 रुपयापासून 125 रुपयापर्यंत. आणि हे सर्व होलसेल मार्केट आहे. इकडे सर्व होलसेल रेट आहे. रिटेलवाला खूप कमी आहे, नाहीच आहे म्हणा रिटेलमध्ये काही. तुम्हाला सर्व होलसेलमध्येच घ्यायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या ठाण्याच्या वीर सावरकर नगर म्हणजे वाघरी स्ट्रीटमध्ये जे वीर सावरकर नगर आहे तिथला कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.